नमस्कार, मी गणेश शिंदे आपल्या सर्वांचं राजमुद्रा न्यूजच्या आता आपल्या आलो पर्यटन मुद्रा या विशेष सत्रामध्ये मनपूर्वक स्वागत। तर या पर्यटन मुद्रामध्ये आपण अनेक ठिकाणी गेलोत, अनेक ठिकाणचं तुम्हाला आम्ही दाखवलंय, परंतु आज आपल्या अशा ठिकाणी जायचं की नांदेडमधलं सगळ्यात महत्त्वाचं देवस्थान, पर्यटन आणि ज्या ठिकाणी आल्यानंतर एक मन वेगळं होतं आणि दर्शन घेतल्यानंतर तर थोडं वेगळंच आशीर्वाद मिळतात आणि ते म्हणजे शिव मंदिर। या ठिकाणी जर आपल्याला येत असताना आपण पाहत असताना बाजूलाच विमानतळ आहे। विमान निघाल्यानंतर त्या शिव मंदिराला नतमस्तक व्हावं लागतं प्रत्येक विमानाने उतरते वेळेस देखील। मग त्या विमानामध्ये कोणी असो, सरपंच ते पंतप्रधान असतो, कोणी असो, या ठिकाणी शिवमंदिराचं दर्शन घेऊनच जावं लागतं। असं एक आपण शिवमंदिर पाहतोय आणि विशेष सांगायचं म्हणजे आज रविवार आहे। रविवार यासाठी आम्ही आलो राजमुद्राची संपूर्ण टीम की रविवारी थोडी आम्हालाही शूट घेता येईल, सविस्तर असेल, परंतु रविवारी गर्दी असते आणि तुम्ही विचार करू शकता सोमवार असेल, महाशिवरात्र असेल, तिथं प्रचंड मोठी जत्रा असते। तर एकंदरीत आपण पाहत असताना या ठिकाणी आल्यानंतर अनेक देवांचे दर्शन घेत आहेत आणि आपण सुरुवातीला पाहतोय तिकडं प्रचंड मोठा नंदी आहे, जवळपास उंच नंदी आहे। त्यासोबतच गणपतीचं देखील या ठिकाणी मंदिर आहे। गणपती बाप्पाचं आपण दर्शन घेऊ। माझं नाव गणपती आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ। गणपती बाप्पा आम्हाला आणि आमच्या सगळ्या दर्शकांना पावरे बाप्पा। त्यासोबतच विद्येचं आपण समजतोय ती सावित्री सरस्वती मातेचं देखील मंदिर आहे। तिथं अनेक महिला येतात, पूजन करतात आणि त्यासोबतच नागदेवताचं देखील मंदिर आहे, आपण त्याचं देखील दर्शन घेऊ। महादेवाचा नागदेव, त्यासोबतच विठ्ठल रुक्माई आपण पाहतोय की विठ्ठल रुक्माईचं दर्शन घेण्यासाठी आपण पंढरपूरला प्रत्येक एकादश असेल, आषाढी असेल त्यात असतो। इथं आल्यानंतर आपल्याला विठ्ठल रुक्माईचं देखील आपल्याला दर्शन घेता येतं। विठ्ठल रुक्माई शेतकऱ्यांना सर्वांना सुखी ठेव, चांगलं बाबा। चला, त्यासोबतच हनुमान मंदिर देखील या ठिकाणी आहे। हनुमानाचं देखील दर्शन होतं। म्हणजे पहा, एकंदरीत आपण आल्यानंतर या शिवमंदिरामध्ये आल्यानंतर शिवमंदिर म्हणजे चैतन्यनगर या भागामध्ये आहे आणि या ठिकाणी आलेला प्रत्येक माणूस सगळं मस्त सगळ्या देवांचं दर्शन घेता येतं। तिथं बैठक व्यवस्था आहे आणि या ठिकाणी खरंच अनेक जण येत असतात, कारण की दिवसभर काम केल्यानंतर या भागातून इकडं अनेक ठिकाणी जाणारे जे लोक आहेत, तरोड्याचे लोक असतील किंवा शिवाजीनगर असेल, आनंदनगर भाग असेल, प्रत्येक माणूस इथून जाताना एक 5 मिनिटं गाडी थांबवत असतो आणि शिवमंदिराचं दर्शन घेऊन जातो। आणि आता आपण पाहू शकता काचामध्ये आपले हुबेहूब महादेव जसे विराजमान झालेत आणि आपण या काचातून आपण प्रत्येक मोठ्याच्या मोठ्या ठिकाणी खाली किती पाहताय तुम्ही, किती सुंदर दर्शन आहे। समोर पिंड देखील आहे महादेवाची, त्याचं देखील दर्शन घ्यायचं। हे आपलं जे डोकं आहे ज्यावेळेस आपण टेकवतो त्यावेळेस कुठेतरी आपला विज्ञानाच्या दृष्टिकोनात देखील आपलं मन थोडं शांत होतं आणि आपल्याला देव देखील पावतात। त्यानंतर आपण पाहणार आहोत, आता मुख्य ठिकाणी जाणार आहोत, ज्या ठिकाणी आपल्याला लाईनमध्ये जावं लागेल। ते ठिकाण म्हणजे महादेवाचं मुख्य मंदिर आहे, तिथं मोठी पिंड आहे। आता आपण चला पाहूया, चला। आता आपण पाहत असताना या ठिकाणी मोठ्या या ठिकाणी सभागृह देखील आहे, त्यासोबतच बसण्याची देखील बऱ्याच ठिकाणी चांगल्या प्रकारची सोय असते आणि बरेच लेकरं बघा कसं आहे, लहान लेकरं असतील, बरेच गोष्टी असतात आणि दर्शनाला आपल्याला थेट जायचं आहे श्री शिव मंदिरामध्ये। बघा कसं लेकरू लढा आहे बघा। त्यासोबतच आता आपण जाणार आहोत या मंदिरात जात असताना आपल्याला सॉक्स देखील खाली काढावं लागतात, बुटातच सोडून द्या आणि आपलं हे ते कर्तव्य आहे। आपण इकडे या ठिकाणी आहे मोठं सभागृह आहे, दर्शन आपण थेट घेणार आहोत। आज रविवारचा दिवस आहे, त्यामुळे आपले दर्शक राजमुद्राच्या दर्शकांना देखील आज शांततेमध्ये आणि निवांतमध्ये दर्शकांना आपल्याला थेट शिवमंदिराचं महादेवाच्या मूर्तीचं आपल्याला हे करायचं। इथं आहे दानपेटी आहे, दानपेटीमध्ये आम्ही बसू शकतो ना, जय महादेवा। त्यासोबत आपल्याला आपण घंटी वाजवून दर्शन घेऊया। मध्ये जातीच्या सुरुवातीला आपण नंदीचं देखील दर्शन घेतो आणि नंदीचं दर्शन घेऊन आपण नंतर शिवमंदिराकडे आपण जात असतो। आपण पाहू शकताय की हा मोठी पिंड आहे, घंटी पहा, 2 घंटे आहेत आणि मध्ये जात असताना आपण आता आलो आहोत मुख्य गाभाऱ्यामध्ये आपण आलो आहोत। गाभाऱ्यात आल्यानंतर महादेवाचं आणि पिंडीचं आणि नागदेवताचं आपण दर्शन घेतोय आणि सातत्यानं 24 तास महादेवाचा या अभिषेक होत असतो, पाणी पडत असतं, मोठी पूजा होत असते आणि त्यासोबतच अनेक जण आता आपण पाहू शकता की महादेवाच्या गड्यामध्ये नागदेवता आहे, डमरू आहे आणि त्रिशूल देखील आहे। असं एकंदरीत मध्ये
गाभाऱ्यामध्ये मंदिर आहे. आणि विशेष सांगायचं म्हणजे आपण मंदिराचं पाहत असताना एका पिंडीमध्ये मंदिराचं सगळ्या मंदिराचं कोण आहे, त्यासोबत पुढे नंदी बैल आहे, नंदी देखील आहे. त्यानंतर एक अतिशय चांगलं आणि एक पवित्र स्थान म्हणजे या मंदिराचं आल्यानंतर सगळेजण अतिशय विनम्र होऊन महादेवाचं दर्शन घेत असतात. आणि आपण सगळ्यांनीच घेतलं पाहिजे, सगळेजण आलं पाहिजे. आणि दररोजच्या इकडे तिकडे फिरण्यामध्ये याच्यामध्ये आणि थोडं देवापाशी नतमस्तक होणं हे देखील मनाला शांती सातत्यानं मिळत असते. त्यानंतर आपण आता ह्या ठिकाणून आपण गेल्यानंतर घेऊन आल्यानंतर अतिशय या ठिकाणून देखील गर्दी असताना या ठिकाणून देखील महादेवाचं आपण मुखदर्शन म्हणतो, आपण मुखदर्शन आपण घेऊया. त्यासोबतच आपण इबीत असते, इबीत देखील आपण लावलं पाहिजे. त्यानंतर आपण पूर्ण या मंदिराला आपण पूर्ण एक वेळा मारून दर्शन घेऊन आपण आलो आहोत. आणि या ठिकाणी सातत्यानं सगळेच भाविक भेटतात. आता जर पाहायला गेलं तर नांदेड शहरातील जे राहणारे जे मुख्य लोक आहेत हे सकाळ संध्याकाळ 2 टाईम जवळपास आल्यावर येत असतात. त्यासोबतच नांदेड असेल, परभणी असेल आणि मराठवाड्यातली बरीच लोक त्या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी चला तर दर्शक हो, आज आपण श्री शिवमंदिराचं दर्शन घेतलेलं आहे आणि दर्शन घेऊन आपण आता निघालो आहोत. आणि कसं वाटलं काही नाही, हा परिसर आपण पाहिला आहे, आपण दर्शन घेतलं आहे. आणि शिवमंदिरामध्ये आल्यानंतर आपण महादेवाचे यासोबत अनेक देवांचं देखील दर्शन घेतलं आहे. आणि एकंदरीत संपूर्ण हा परिसर, हा माहोल आणि हा भक्तांचा हा मेळा पाहून आपल्याला नेमकं कसं वाटलं काही नाही हे आपण नक्की आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये टाकून नक्की कळवा. आणि त्यासोबतच नांदेडसह मराठवाड्यामध्ये आज बऱ्याच आम्ही पर्यटन सत्राला भेट दिली, परंतु अजून देखील पुन्हा कोणत्या पर्यटन सत्राकडे आम्ही गेलं पाहिजे, कोणती तुम्हाला माहिती पाहिजे हे देखील तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये टाकून आम्हाला विचारू शकता. तुमची ती विचारण्याची संख्या जर जास्त असेल तर त्या ठिकाणी आम्ही नक्की लवकर जाणार आहोत. यानंतर आपण पुन्हा भेटूया पुढील सत्रामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. पाणी पाहत राहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह. थँक्यू. मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक. पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह.